10वीला 65% त्या काळी मिळालेला मुलगा आणि जो मराठी माध्यमाचा आहे त्याला सायन्सला टाकावं का? तुम्हीच मला उत्तर द्या. तर माझ्या काळामध्ये मुलांना सायन्सला घातलं जायचं, आजही मुलांना सायन्सला घातलं जायचं. मला सायन्सला टाकलं, ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजमध्ये टाकलं मला. आणि तिथे तर म्हणजे होता नव्हता तेवढा प्राणसुद्धा माझा गेला. कारण पहिल्याच दिवशी फिजिक्सच्या लेक्चरला लॅमडा माझ्या आयुष्यात आला 11वीलाच. तो अक्षरशः आजही मी पेपर उलटा करून व्हाय काढतो, कारण तो जमेच ना मला तो. आणि मग ते डेरिव्हेटिव्ह आणि साईन थिटा कॉस थिटाने मला पूर्ण पोखरून टाकलं. हे तर साईन थिटा कॉस थिटा समजेच ना. मग 2 वर्ष कॉलेजलाच गेलो नाही. शाळेला पर्याय नसतो, शाळेपर्यंत आपण एवढे काही द्वाड नसतो की शाळेला दांडी बिंडी मारता येईल एवढी हिंमत नसते. कॉलेजला बंक नावाचा नवीन शब्द शिकला जातो आपोआप मुलांकडून. आणि लिटरली बंक मारायला सुरुवात केली. 2 वर्ष उपवन येऊरच्या जंगलामध्ये माझ्या मित्रांसोबत यथेच्छ उंदडलो. डायरेक्ट घरच्यांनी फटकवलं म्हणून डायरेक्ट एकच परीक्षा दिली, 12वीची मेन बोर्डाची परीक्षा. लिटरली मी 12वीचं सायन्सचं केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल सुद्धा नाही दिलं 20 मार्काचं. आणि मला जे पडायचे होते ते मार्क पडले 48.20 मार्क, म्हणजे 48% मला 12वी सायन्सला पडले. त्याच्यात जवळपास 70 मार्क माझे मराठीचे होते आणि 60-70 इंग्रजीचे होते. म्हणजे 40-45चा एव्हरेज मी काढला आणि पुन्हा मी त्याच्यातून निघालो. बरं, पुढे या पुढेमध्ये असं झालं की तोपर्यंत परिस्थिती एवढी गंभीर झाली होती. पहिल्यांदा आपल्या घरात एखादा आजारी असतं माणूस, तेव्हा त्याला आपण जनरल स्विच साध्या सर्जनकडे नेतो, नंतर ICU. आणि मग माझ्या घरच्यांनी मला शिक्षण व्यवस्थेच्या व्हेंटिलेटरवर ठेवलं. गंमत अशी झाली की आता याचं काय करायचं या मुलाचं, म्हणून मला BScला ॲडमिशन घेतलं. बरं. आणि ज्या ठाण्यात मी राहत होतो आणि ऐरोलीला एक छोटासा गाळा बुक केला माझ्या कुटुंबियांनी की हा पार्ट टाईम, म्हणजे BSc काय 4-5 तासाचं असतं आणि मग रात्री समजा तिथे चायनीजचं दुकान किंवा आईस्क्रीम पार्लर चालवेल. म्हणजे हे सगळं होत असताना BScला ॲडमिशनही घेतलं मी लिटरली ज्ञानसाधना कॉलेजला. अजून पुढे मग एक टर्निंग पॉईंट आला. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात येतो, फक्त स्टेअरिंग आपलं कोणाचं तिथे वळतं आणि कोणाचं वळत नाही असं मला वाटतं. मग टर्निंग पॉईंट आला की माझ्या आईला कोणीतरी सांगितलं की तुमच्या मुलाला आपण DEDला टाकू. बरं, DEDचं शॉर्ट फॉर्म आमच्या शैक्षणिक भाषेत पण असा केला आहे शासनाने, DED, म्हणजे मी त्याला डेडच समजायचो. DED डेड मधला एक कमी होता एवढंच. तर घरच्यांनी सांगितलं हा एकटा बिघडलाय, याला पिढ्या वाया घालवायचं लायसन का द्यायचं आपण. हा जर DED झाला आणि शिक्षक झाला तर हा पिढ्यांची वाट लावेल, काही पिढ्यांची 30-40 वर्ष. हे चुकीचं आहे ना पूर्ण. हेही बरोबर आहे. तर त्यांनी सांगितलं त्या साहेबांनी का की याला DEDला अशासाठी घालू, याला सुधरवायला, म्हणजे जसं बोर्डिंग स्कूलला मुलांना घालतात ना बघा, तसं याला DEDला घालू, म्हणजे 2 वर्षात हा सुधरेल. कारण DED थोडं स्ट्रिक्ट असतं. कोणी जर केलं, असे शिक्षक बरेच आहेत की तिथे ते प्रोटोकॉलनुसारच शर्ट पॅन्ट घाला, मुलींनी साड्याच घाला, ड्रेसही चालत नाही, असं सगळं. आणि सागर संगीत माझं पुन्हा एकदा नव्याने बारसं केलं शिक्षण क्षेत्रातलं आणि व्हेंटिलेटरवरनं मला कार्डियाक ॲम्ब्युलन्सने शिक्षणातल्या पुन्हा त्या DEDच्या कॉलेजला लोटलं. हा, आता तो अशा प्रकारे ती सुरुवात झाली एका प्रवासाला. हो सर. DED मध्ये गेल्यावरती मग तुला हळूहळू काय काय गोष्टी जाणवल्या? मी पहिल्या दिवशी DEDच्या कॉलेजला गेलो आणि मला त्या कॉलेजमधून अगदी व्यवस्थित हाकललं. टी-शर्ट जीन्स घालून गेलो ना, BScचा मुलगा होतो आणि रात्री DEDला गेलो आणि तेही मॅनेजमेंट सीट, त्यामुळे वटमध्ये गेलो होतो. 48%च्या मुलाला DEDला काय अगदी कुठेच भरती केलं जात नाही आजही आपल्या शिक्षण व्यवस्थेत. आणि मला हाकललं, ये नाही चलेगा, ही कपडे नाही चालत. गेलो घरी, 8 दिवस गेलोच नाही कॉलेजला. 9व्या दिवशी आईने मग मला उचललं, कोपरी कॉलनी ठाण्याची जी आहे, कोपरी गाव, तिथे माझं बालपण, म्हणजे माझा जन्मच तिथे झाला म्हणायला हरकत नाही. मग कुमार शर्ट्स म्हणून ठाण्यामध्ये अजूनही फेमस दुकान आहे, आणि मग 5-6 शर्ट, 500 त्या साध्या पॅन्ट त्या घेतल्या आणि माझं पुन्हा मला त्या DEDला लोटलं. आणि मग मी तिथे थोडं बसायला लागलो. तर मला कळलं की तिथे लॅमडा नाही आहे, जिथे मी हजर आहे, पण तिथे लॅमडा गैरहजर आहे. तिथे साईन थिटा कॉस थिटा नाही आहे. मग मी थोडा रमायला लागलो. अरे म्हटलं आहे मजा आहे. आणि मग मराठीची पुस्तकं, मूल्यमापनाचं पुस्तक, असं सगळं मानसशास्त्र विषय, मग ते मुलांशी कसं बोलायचं, कसं वागायचं, अच्छा मजा आहे. आणि लगेचच पहिल्याच महिन्यात सूक्ष्म पाठ नावाचा एक प्रकार असतो.
आपल्या DEDला की वेगवेगळ्या शाळांवर जाऊन मुलांना 10-10 मिनिटाचे लेसन्स घ्यायचे असतात. ओके. त्याच्यासाठी माझी नियुक्ती केली. ठाण्याचं जे कामगार हॉस्पिटल आहे ना मॅडम, कामगार हॉस्पिटल, तिथे मला त्यांनी धाडलं की जा. आणि तिथे मी शिकवायला सुरुवात केली. मला आता खरंच आठवत नाही, उगाच ओढून ताडून काही मोठं सांगत नाही आम्ही कधी की हा धडा शिकवला, ही कविता, असं काही झालं नाही. काही आठवत नव्हतं. लटलटका पायांचा होत होता. माझ्या बाप जन्मात मी कधी स्टेजवर उभाच राहिलो नव्हतो, तर असं होणं साहजिक होतं. आणि मी शिकवायला सुरुवात केली आणि मला वेगळंच कळलं तिथे गणित. अरे म्हटलं गंमत आहे, काही मुलांकडे दप्तरच नाही आहेत नीट, फाटलीत दप्तरं. TMCची शाळा होती, काही मुलांकडे चप्पल नाही आहे. काही मुलांना मग विचारलं काय रे काय, म्हणजे माझी आई धुणं भांडी करते, माझे वडील कामगार हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय आहेत. मग तू जेवला का? मग नाही जेवला. मग त्याच्याशी बोलायला लागलो 2-3 दिवस 4 दिवस जेव्हा जायचो. तेव्हा मला कळलं की या मुलांच्या पायामध्ये चप्पल नाही, यांच्या अंगावर धड कपडे नाहीत, यांच्या पाठीवर दप्तर नाही, घरी कोणाचं मायेचं छत्र आहे नाही आहे, व्यसनाचं प्रमाण आहे कुटुंबियांमध्ये, हे सगळं आहे. तुमच्या पोटात नाही तर तुमच्या डोक्यात कुठून येणार? मग माझे एक उपप्राचार्य होते निकाळजे सर, आज ते आपल्यात नाही आहे दुर्दैवाने, ज्यांनी मला घडवण्यात मोठा हातभार लावला. आणि सनकी होतो ना मी, तापट. आणि मग त्यांना विचारलं, सर ही काय भानगड आहे, हे असं चालणार नाही मला, हे सगळं आपण ना, मी एक काम करतो, कारण टवाळखोर ना एकदम, म्हणजे रॉबिनहूड टाईप कॅरेक्टर होतं माझं. यांना एक काम करतो, माझ्या कोपरी गावातली पोरं आहेत, कोपरी गाव माहिती आहे तुम्हाला काय परिस्थिती तिथे त्यावेळी, सगळ्यांना मी ग्रुप जमा करतो, या पोरांना आपण चपला बिपला देऊन टाकू, दप्तर बिप्तर देऊ आपण कुठून तरी, आणि मग यांना शिकू. ते म्हणाले किती जणांना देशील तू? म्हटलं अच्छा गोंधळ आहे. म्हटलं मला काय माहीत नाही, मी यांना शिकवणार नाही, मला यांना सुधरवायचं आहे. एवढंच वाक्य बोललो की मला यांना सुधरवायचं आहे. त्यांनी मला सांगितलं तू उद्या मला माझ्या कॅबिनमध्ये भेट, मी तुला त्यांना सुधारवण्याचा मूलमंत्र सांगतो. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलो उत्सुकतेने, कॅबिनमध्ये गेलो, आतून कडी लागली आणि माझ्या सणसणीत कानफाडात मारली त्यांनी. आणि मला सांगितलं की अरे नालायका, तुला त्यांना सुधरवायचं आहे तर आधी स्वतःला सुधरव. तू सुधारल्याशिवाय ही मुलं कशी सुधारतील? त्या एकाच वाक्याने आपण म्हणतो ना आयुष्यात किक लागली, किक, तशी किक लागली आणि स्वतःला सुधारवण्याचा प्रवास सुरू झाला.